ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी लहान होतो ना, सकाळी सकाळी 4 वाजता मला एक माझी आई जात्यावरती असं दळण दळायची. पहिल्या काळात गिन्या नव्हत्या. मग ज्वारी असो, बाजरी असो, गहू असो, गहू तर कमी होते, पण ते ज्वारी सकाळी सकाळी 4 वाजता जेव्हा दळायचे ना, तेव्हा ती काय म्हणायची गाणं बघा. ती त्यांची ओळी असायची. माझी आजी म्हणायची, ओवी त्या जात्यावर भीम बनला, भीम बनला, सावली कोटी कोटीच्या माथ्यावर. काय सांगत होतं सर. असं ते मोटिवेट करणारी ओवी त्या जात्यावर आई म्हणायची. तेव्हा आम्ही जागे व्हायचं खडखडून आणि 4 वाजता उठायचो आणि अभ्यासाला जायचो. अभ्यासाला काय आमच्याकडे अशी लाईट बीट नव्हती पहा. एक जात असायचं, मग आईचं जात झालं की उठायचं, त्या जात्यावर दिवा ठेवायचा आणि तिथं आम्ही 3 भाऊ बसून अभ्यास करायचो. टुडे वी आर 3 brothers आर टीचर्स. टुडे वी आर 3 brothers आर टीचर्स. मित्रांनो, हाऊ इट इज पॉसिबल? तुम्हाला पण वाटतं सर मला इंग्रजी यावी. तुमच्या हातामध्ये एवढा मोठा मोबाईल आहे ना, मग त्याच्यावरती माझे व्हिडिओ बेसिक पासून तुम्ही बघा ना सर. बघा, प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला देव काय देत नाही आपोआप. देरेहारी पलंगावरी असं तर होत नाही ना. मग त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं फार जरुरी आहे. म्हणून मित्रांनो सांगतो, आता पाहिजे काय झालं मी, इंग्लिश ट्रान्सलेशन जगातील सर्वात सोपी ट्रिक. अशी कशी आहे सर? आता मी तुम्हाला सांगतो. जगामध्ये अशी ट्रिक आहे ना भयानक, की तुम्ही जर हिचा जर अवलंब केला या ट्रिकचा. आता मी तुम्हाला एक नंबर देतो इथं. काय तुम्ही ओळखून घ्या आता. 9 8 7 6 5 4 3 2 1 0. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे तुम्हाला वाटेल की 98 76 54 32 10 हा काय मोबाईल नंबर नाही. ही ट्रिक आहे. कोणती? हाऊ टू ट्रान्सलेट मराठी सेंटेन्स इन इंग्लिश. मित्रांनो, आपल्या पण मुलांना असं शिकवा ना तुम्ही. सर मला असं काय असते या ठिकाणी. आता मी तुम्हाला जी ट्रिक सांगाल ना, तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. आणि आपल्या मुलांना, पालकांना आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट, पालकांना विनंती करतो, आपल्या मुलाला काय व्हायचंय हे आपण ठरवू नका. त्यांना जे व्हायचं ते होऊ द्या ना. म्हणजे त्याच्या अभ्यासामधला जो कल आहे ना, त्याच्या कलानुसार त्याला शिक्षण द्या. नाहीतर माझं प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, काहीतरी मोठा सीए व्हावा. नाही, त्याला जे वाटते ना त्याप्रमाणे त्याला आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. चला तर सुरुवात करूया या ठिकाणी की हाऊ टू ट्रान्सलेट मराठी सेंटेन्स इन इंग्लिश. बघा, एक सांगतो, द सिक्रेट टू अ ब्राईट लाईफ इज एज्युकेशन. काय सांगते हे बघा. बघा बरं, उज्ज्वल जीवनाचे रहस्य म्हणजेच शिक्षण. पहा, उज्ज्वल जीवन जर आपलं करायचं ना, आपलं जीवन, तर आपल्याला शिक्षण, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. सो मित्रांनो बघा, इथं एक वाक्य लिहिलं मी, तो सफरचंद खाऊ शकतो. आता प्रत्येक वाक्यामध्ये पहा सब्जेक्ट असतो सुरुवातीला. तर सब्जेक्ट यामध्ये कोणता आहे बघा, तुमच्या पण लक्षात येईल. ही म्हणजे कोण आहे रे? तो. आता प्रत्येक वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट कसा ओळखायचा? काहीच नाही. जो काम करतो ना, आता या वाक्यामध्ये काम करणारा कोण आहे? तो. आय एम रायटिंग, मी लिहित आहे. म्हणजे या ठिकाणी करता कोण झालं? करता म्हणजे काम करणारा, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. हे लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला आलं ना, बाकी मग लई सोपं आहे. सब्जेक्ट ओळखण्यासाठी जो काम करतो ना, ते तो असतो सब्जेक्ट, म्हणजेच करता. करता कर्म क्रियापद. करता कर्म क्रियापद. हे झालं मराठी भाषेत. पण इंग्रजी भाषेमध्ये तसं नाही. करता घ्या, नंतर क्रियापद घ्या, नंतर बाकीचा राहिला भाग म्हणजे कर्म. म्हणजे जसं की हा करता घेतला, नंतर आता आपल्याला लिहायचं कसं? उलट. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 असे जर शब्द असतील ना वाक्यामध्ये, तर आपल्याला सुरुवात कशी करायची? सुरुवातीला करता घ्यायचं 1 नंबरला, नंतर उलट मार्ग. आता हे 9 नंबरचं वाक्य आहे समजा, 9 8 7 6 5 4 3 2 0. म्हणजे सुरुवातीला करता घेतला, नंतर क्रियापद घ्यायचं, नंतर असं उलट क्रमाने घ्यायचं. ही ट्रिक आहे आजच्या भागामधली महत्वाची. हे तुमच्या लक्षात आलं की बाकी तुमचं एकही वाक्य चुकणार नाही, अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. काय काय अपवाद वाक्यामध्ये असते, समजा कोणत्या निगेटिव्ह सेंटेन्स असेल, क्वेश्चन मार्कचे प्रश्न असतील, तेव्हा वेगळं असते. पण हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये असे असते, लक्षात ठेवा. आता पहा बरं, ही काय शकतो म्हणजे काय? कॅन.
किती सोपा. ही कॅन, तर तो घेतला आपण. पण शकतो म्हणजे काय, कॅन काय करू शकतो. ही कॅन काय खाऊला का म्हणतो आपण, काय म्हणतो बाळा, इट. ही कॅन इट काय, सफरचंद म्हणजे ऍपल. ही कॅन इट ऍपल म्हणजे तो सफरचंद खाऊ. किती सोपा बघा. अजून समजलं नसतं पुन्हा एकदा सांगतो का. सुरुवातीला करता घ्या काम करणारा ही, नंतर शेवटी जा क्रियापद येईल कॅन, आणि इट म्हणजे खाऊ, आणि सफरचंद म्हणजे आपण. झालं वाक्य. त्या एकही तुमचा शब्द चुकणार नाही याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. आता पुढचं वाक्य घेऊ आपण. समजा उदाहरण पाहूया. मी आंबा खाईल. मी आंबा खाईल किंवा खाईल, पण खाईल, खाईन म्हणतात कोणी, खाईल म्हणतात. पहा, जेव्हा मित्रांनो या वाक्यामध्ये ला लिहिले आलं तर समजून जायचं की हे वाक्य आहे भविष्यकाळामध्ये, है का. मग सर या ठिकाणी करता कोण झाला मग, आंबा झाला का, आंबा झाला करता नाही, हे झाला मी म्हणजेच आय. आता खाईलसाठी काही विल, विल इट. विल म्हणजे शकणे, विल इट, विल इट. आय विल इट म्हणजे खाईल, आणि काय खाईल, मँगो. समजलं. आय विल इट मँगो. तुम्ही दुसरे पण वाक्य घेता, आय विल इट ग्रेप्स, आय विल इट बनाना, काय पण घ्या आणि तशी वाक्य तयार करा. प्रॅक्टिस करा मित्रांनो. प्रॅक्टिस त्याचे काय खाण्या बाळानो. एवढं मी तुम्हाला जीव तोडून सांगतो कशामुळं, की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी सांगून जातो एकदाच 5-10 मिनिटात तुम्हाला सांगून जातो कीर्तन. तुम्ही नाही प्रॅक्टिस केली तर मग विसरून जाता. सरनं मला सांगितलं होतं, हो काय करावं बरं, काय सांगतं करतात काय काय लक्षात नाही. मग प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता पुढचं वाक्य, जरा मोठं वाक्य घेऊया आपण. मित्रांनो आता आपण काय करू, जरा मोठं वाक्य घेऊ. कोणतं घ्यायचं बघा. तू रोज बहिणीसोबत उद्यानात खेळायला पाहिजे. पहा, तू रोज बहिणीसोबत कुठं खेळायला पाहिजे, उद्यानात. उद्यानात खेळायला पाहिजे. बघा मित्रांनो, हे वाक्य मग कसं लिहायचं. आता इथं करता कोणता आहे बघा, करता येते तू म्हणजे काय ना, यू. मग शूड म्हणजे काय, पाहिजे. पहा इथं लक्ष द्या. सुरुवातीला आपण हे यू घेतलं, यू झाला करता, आणि पाहिजे म्हणजे शूड. काय पाहिजे, खेळायला, म्हणजे काय त्याला, प्ले. कुठं, इन द पार्क. प्ले, यू शूड प्ले इन द पार्क. झालं वाक्य. आता पुढे बघूया. अजून एक वाक्य घेऊया. रोहित पुढचं वाक्य, रोहित भारतासाठी काय करतो बघा. रोहित भारतासाठी विराट सोबत क्रिकेट खेळू शकतो. विराट कोण आहे ना, विराट सोबत क्रिकेट खेळू शकतो. आता एवढं मोठं वाक्य सर कसं करावं. तर या ठिकाणी करता कोण आहे, सुरुवातीला काम करणारा रोहित. काय लिहिणार, रोहित कॅन प्ले. आता रोहित हे त्याला करता पण ROHIT, रोहित म्हणजे खेळू शकतो, म्हणजे काय, कॅन प्ले. कोणासोबत, पहा रोहित हे त्याला करता, नंतर शेवटी आपण क्रियापद घ्यायचं आहे. घेतलं, रोहित कॅन प्ले क्रिकेट. काय खेळू शकतो,
रोहित कॅन प्ले क्रिकेट. हे क्रिकेट. CRICKET क्रिकेट. कोणासोबत? विराट सोबत. म्हणजे त्यांना कसं म्हणणार? विथ विराट. विथ विराट. कशासाठी? भारतात म्हणजे फॉर इंडिया. मित्रांनो, आवाजाकडे लक्ष असावं, कारण थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. जर काही तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं पुन्हा सोल्युशन सांगतो. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.